एका गावात एक गरीब ब्राह्मण राहत होता. तो दररोज 4 वाजता उठून देवाची पूजा व जल अभिषेक करायचा. पूजा करून त्याला जे दान व भिक्षा मिळायची तो त्यातूनच आपल्या गरजा भागवायचा. हा ब्राह्मण दयाळू पण होता. जेव्हा त्याला कोणी गरीब दिसायचा तो यथाशक्ती त्याची सेवा आणि मदतही करायचा. ब्राह्मणाचा दयाळू स्वभाव बघताच त्याची पत्नी त्याच्यावर खूप चिडायची, पण मग देवाप्रती भक्ती पाहून पुन्हा त्याच्यावर प्रेम करायची व तिची गरज भागवायला दुसऱ्या घरांची कामे करून करायची. मंदिरातून आता दान दक्षिणा कमी यायला लागल्या, ज्यामुळे ब्राह्मणाची स्थिती बिकट व्हायला लागली. आर्थिक परिस्थिती असल्याकारणाने ब्राह्मणाची पत्नी दुःखी राहू लागली. आपले नित्यकर्म करण्यास ब्राह्मण नदीकिनारी जात होता, तर तिथे सौभाग्याने माता पार्वती आणि शंकरदेव चालत होते. तेव्हा माता पार्वतीची नजर त्या गरीब ब्राह्मणाकडे गेली. त्याचा असा उदास चेहरा पाहून मातेला सर्व कळाले आणि माता प्रभूंना म्हणाली, स्वामी, हा ब्राह्मण नित्यभावाने रोज सकाळी उठून तुमची पूजा करतो, तरीसुद्धा तुम्ही त्याची अजून मदत का बरं नाही केली? त्यावर प्रभू म्हणाले, पार्वती, तू चिंता करू नको. आजवर त्याने मला जितकी बेलाची पाने अर्पण केली तितके त्या पानाचे धन त्याला आज लाभणार आहे. प्रभूंचे आणि मातेचे हे बोलणे एका सावकाराने ऐकले व सावकार मनात म्हणाला, जर बेलाची पाने अर्पण केल्याने ब्राह्मण एवढं श्रीमंत होऊ शकतो तर मी का नाही होऊ शकत. असे म्हणताच तो सावकार ब्राह्मणाच्या घरी गेला व ब्राह्मणास म्हणाला, आजवर तू जितकी बेलाची पाने शंकरावर अर्पण केली ते सर्व मला दे. त्याच्या बदल्यात मी तुला 100 सोन्याची नाणी देईल. ब्राह्मणाला पैशाची गरज असल्याकारणाने त्याने सर्व पाने सावकाराला दिली. सावकार ते पाने घेऊन शंकराच्या मंदिरात गेला व पाने शंकराला अर्पण केली आणि श्रीमंत होण्याची वाट पाहू लागला. असेच बसून बसून सावकार मध्यरात्रीपर्यंत चमत्कार व्हायची वाट बघत बसला. दिवसही उजेडला पण चमत्कार काही घडला नाही. आता मात्र सावकाराला खूप राग आला. त्याने शिवलिंगाला बाहेर फेकण्यासाठी हात लावला तर त्याचे दोन्ही हात शिवलिंगाला चिकटून गेले. त्याने आपले हात सोडवण्यासाठी खूप प्रयत्न केले. त्याने शिवलिंगाची परत माफीसुद्धा मागितली. त्याच क्षणी शंकरदेव तिथे प्रगटले व सावकाराला म्हणाले की ज्या ब्राह्मणाकडून ही बेलाची पाने आणली त्याला तू अजून 1000 सोन्याची नाणी दे, मगच तुझे हात मोकळे होतील. नेहमीप्रमाणे तो ब्राह्मण सकाळी 4 वाजता उठून नित्यमनाने आपली पूजा करायला निघाला. त्याने मंदिरात सावकाराला रडताना पाहिले. सावकाराने त्याला विनंती केली, तू माझ्या मुलाला इथे 1000 सोन्याची नाणी घेऊन यायला सांग. सावकाराचा मुलगा तिथं नाणी घेऊन आला आणि ती नाणी त्याने ब्राह्मणाला दिली व त्याच क्षणी सावकाराचे दोन्ही हात मोकळे झाले आणि तो सावकार खुश होऊन घरी परतला आणि ब्राह्मण सुखासमाधानाने राहू लागला. तर मित्रांनो, आजच्या बेलाच्या पानाची गोष्ट तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर कथेला लाईक करून शेअरसुद्धा करा. तसेच आपल्या आरती मराठी कथा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.